भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच दिल्लीमध्ये जाणार आहेत। भाजप प्रवेश केल्यानंतर आणि राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण दिल्लीमध्ये जाणार आहेत। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अशोक चव्हाण दिल्लीमध्ये भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। 2 दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरलाय। त्या अगोदर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता ते आज दिल्लीला जाणार आहेत। दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे। भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच दिल्लीमध्ये जाणार आहेत। दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार आहेत। 4 दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी देखील मिळाली। 15 तारखेला त्यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज देखील भरला आणि आज पहिल्यांदाच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण हे दिल्लीवारीसाठी जाणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच दिल्लीमध्ये येत आहेत। अशोक चव्हाण दिल्लीमध्ये आले आहेत आणि थोड्याच वेळात ते आता भारत मंडपमध्ये राष्ट्रीय अधिवेशनाची सुरुवात झाली भाजपची, त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे। सुरुवातीला ते येणार नव्हते कारण त्याचं आमंत्रण त्यांना नव्हतं, मात्र त्यांनी या संदर्भात भाजपची जी पक्ष प्रवेशाची जी प्राथमिक सदस्य असतं ते ऑनलाईन पद्धतीने घेतलं आणि ते राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले। त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता आणि त्या त्यांच्या सूचनेनुसार ते आज राजधानी दिल्लीमध्ये भाजपच्या कार्यक्रमाला आले आहेत। सोबत त्यांच्या गिरीश महाजन देखील आहेत आणि दोघंही एकाच गाडीमधून भारत मंडपमध्ये कार्यक्रमाला जाण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि भाजपची राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये आलेले असल्यानं रात्री काही भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहेत आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भाजपच्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जाण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे ते जरासे त्यांना संकोच वाटत असल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर गिरीश महाजन आणि ते असे दोघंही एकाच गाडीतून या कार्यक्रमासाठी जात असल्याचं समजते आणि ते गिरीश महाजन हे अशोक चव्हाण यांना घेऊन भारत मंडपम हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये जात असल्याचं समजतंय आणि त्या ठिकाणी इतर लोकांच्या गाठीभेटी देखील गिरीश महाजन हे करून देणार आहेत। कारण अशोक चव्हाण हे इतके वर्ष काँग्रेसमध्ये होते, माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि थेट भाजपमध्ये जात असल्यानं त्यांना एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला जात असल्यानं एक संकोच आहे। त्यांचा प्रोटोकॉल, त्यांचा मान सन्मान देखील ठेवलं जाणं गरजेचे आहे। त्यामुळं अशोक चव्हाण आता भारत मंडपमध्ये थोड्याच वेळात दाखल होतील। त्यांना त्या ठिकाणी कशा प्रकारे सन्मान दिला जातोय, त्यांच्याशी कोण बातचीत करतंय हे देखील पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळं आता गिरीश महाजन यांच्यासोबतच थेट भारत मंडपमचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर ते संध्याकाळी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या काही गाठीभेटी ज्यांच्या नियोजित आहेत त्या गाठीभेटीनंतर नक्कीच शिवाजी, अशोक चव्हाण हे आज दिल्ली वारीवर असणार आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।